पालघरमध्ये लसीकरणानंतर 2 महिन्याच्या बालकाचा मृत्यू. आरोग्य विभागाकडून चौकशी सुरू. जिल्हा परिषद पालघर अंतर्गत मोखाडा तालुक्यातील घाणवळ परिसरात 2 महिन्यांच्या बालकाचा लसीकरणानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य विभागाने संबंधित लशीचा वापर तात्पुरता बंद केला आहे. प्राथमिक माहितीनुसार बालकाला जव्हार येथील कुटीर रुग्णालयात नियमित लसीकरणासाठी नेण्यात आले होते. लसीकरणानंतर प्रकृती खालावल्याने उपचार सुरू करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान बालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याच लसीचे डोस इतर 24 बालकांना देण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जात आहे. मृत्यूचा थेट संबंध लसीकरणाशी असल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. वैद्यकीय अहवालानंतर नेमके कारण काय आहे हे स्पष्ट होईल. जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष चौधरी यांनी सांगितले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले जात आहे. टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूज साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी निलेश गावंडे यांचा रिपोर्ट. तर पालघर जिल्ह्यामध्ये एक घटना घडलेली आहे. त्यामध्ये श्रीमती निकिता निलेश घाटाळ वर्ष 20 या महिलेचा बच्चू वॅक्सिनेशननी डेथ झाली अशा प्रकारचं आम्हाला वृत्तपत्रातून माहिती कळाली. पण त्याची आम्ही सखोल चौकशी केली असता ती महिलेची 25/2/2026 या ठिकाणी ती कुटीर रुग्णालय जव्हार या ठिकाणी ती आपल्या प्रसूतीसाठी आली होती. त्यावेळेस तिची डिलिव्हरी हायरिस्क माता होती. तिची डिलिव्हरी नॉर्मल सिझेरियन सेक्शननी झाली. पण सिझेरियन सेक्शन झाल्यावर बाळ लो बर्थ वेट होता, 1.7 kg होता. बाळाला NIC मध्ये ठेवण्यात आलं आणि बाळाचं वजन वाढेपर्यंत आणि बाळ सुखरूप होईपर्यंत त्याचा डिस्चार्ज 5 दिवसांनी तो डिस्चार्ज झाला. बाळ घरी गेल्यानंतर बाळाची जेव्हा प्रकृती छान होती तेव्हा बाळाला इनहाऊस पण काही वॅक्सिनेशन देण्यात आले होते त्यावेळेस, जसं BCG, हेपॅटायटिस B. आणि जेव्हा बाळ पुन्हा सेकंड डोजमध्ये 20/5/2026 या ठिकाणी कुटीर रुग्णालयात जव्हार कुटीर रुग्णालयात परत आला. त्या ठिकाणी त्याचं वॅक्सिनेशन होतं. त्या ठिकाणी त्याला सबक्युटेनियस PCV त्याच्यानंतर पेंटा वॅक्सिनचं वॅक्सिन पण देण्यात आलं. आणि युजली काय होतं की जेव्हा पेंटा वॅक्सिन दिलं जातं तेव्हा म्हणजे दोन्ही मांड्यावर त्याचं इंजेक्शन दिलं होतं. तर बाळ युजली रडत असतो आणि बाळाला आपण त्याची आईला काउन्सिलिंग करून स्तनपान कसं करावं याची सूचना देत असतो. आणि तर बाळ त्याला कुठल्याही वॅक्सिनेशन संदर्भात जे काही साईड इफेक्ट होता इमिजिएट त्याचा ऑब्झर्वेशन पिरियड त्या ठिकाणी बाळ देतच होता. त्याच्यासोबत इतर 24 बाळांना पण तीच लस दिली गेली व त्या बाळाला डिस्चार्ज देण्यात आला. वॅक्सिनेशन नंतर तो बाळ घरी गेला आणि तो बाळ खूप आनंदात सुखरूप होता 20 तारखेला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी 5 वाजता आम्ही जेव्हा नातेवाईकाला विचारलं तर त्या नातेवाईकांनी अशी हिस्ट्री दिली की आईनी त्या बाळाला दूध पाजलं होतं आणि दूध पाजून झोळीत टाकलं होतं. पण ती कामानिमित्त 1-2 तास बाहेर गेली. आल्यानंतर जेव्हा ती बघते तर बाळाचे मुवमेंट तिला लागत नव्हते, म्हणून ती घाबरून नजदीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ती बाळाला घेऊन जाते. तेव्हा असं लक्षात येते की बाळ जिवंत नाही आहे. तर उदाहरणार्थ अशा घटना मागं पण आमच्याकडे जिल्ह्यामध्ये घडत होत्या. म्हणजे की या ठिकाणी काय दूध पाजून झोळीत टाकण्याची जी पद्धत आहे याकरता आम्ही त्यांना काउन्सिलिंग करत असतो की बर्फिंग करावे. कारण दूध कधी काय होतं वॅक्सिनेशन नंतर बाळ युजली रडतो आणि आई कधी झोपूनच दूध पाजवतं आणि त्याच्यानंतर काय करतात परत त्याला झोळीत टाकतात. त्यामुळं कदाचित असं घटना होऊ शकते की ते बाळाच्या फुफ्फुसामध्ये दूध गेलं असावं. पण आम्ही जेव्हा त्यांना पोस्टमॉर्टम करण्याचा सल्ला दिला आणि सांगितलं की तुम्ही पोस्टमॉर्टम करा जेणेकरून आपल्याला त्याचं योग्य कारण निदर्शनास येईल, पण त्यांच्या नातेवाईकांनी त्याला पोस्टमॉर्टमला नकार दिला होता. आणि तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पण आम्ही विचारलं आमच्या साखर शेतच्या, त्यांनी तसा नकार कळवला असल्यामुळे तर नेमकं पोस्ट वॅक्सिनेशन हा इव्हेंट झाला असल्यामुळे ह्यामध्ये असं वाटू शकतं की वॅक्सिनेशन झाला. पण त्याचा आम्ही चौकशी समिती करून चौकशी करत आहोत. पण इतर ज्या बाळांना दिले त्यांना कुठल्या प्रकारचं रिॲक्शन नाही व या सेम बाळाला हीच लस पहिल्या वेळेस पण दिली गेली होती. ही दुसऱ्या सेकंड डोस होता. त्यामुळे वॅक्सिनेशनमुळे हा प्रकार घडलाय याची शक्यता फार दाट कमी आहे. जर पोस्टमॉर्टम केलं असतं तर नक्की ह्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला याचा उलगडा झाला असता. पण तरी पण आम्ही त्या नातेवाईकाशी आम्ही त्यांच्या जे काही त्यांना घटना घडली याविषयी आम्ही सहानुभूती पाहतो की यामध्ये अशा घटना होऊ नये. आम्ही तात्काळ ती बॅचची लस पण आम्ही बंद करायला सूचना दिल्या. जोपर्यंत पूर्ण इन्व्हेस्टिगेशन याची चौकशी होत नाही त्या प्रमाणात त्या लसची बॅच आम्ही सध्या बंद ठेवली आहे व आम्ही डिस्ट्रिक्ट लेवल कमिटी बोलवतोय. डिस्ट्रिक्ट लेवल कमिटीचा जे काही निष्कर्ष निघेल ते आम्ही पुन्हा प्रसार माध्यमांना कळवतो.